फोडला जातो ना. तर मित्रांनो, आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये तुमचा सहर्ष स्वागत करतो आहे. मी आहे सूरज ताडकर आणि आजच्या या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे दलनाची 50 वर्ष जुनी मशीन आणि ती दाखवण्यासाठी मी आलो आहे आता नागोठण्यामध्ये. चला आता जाऊया त्या मशीनची. आम्ही परमिशन मी घेतलेली आहे ब्लॉग बनवायची, व्हिडिओ बनवण्यासाठी. तर चला आपण आता तिथे जाऊया. आपण इथेच आहोत. राहू द्या, काय नाही वय. मित्रांनो, ही आहे ती 50 वर्ष जुनी मशीन आणि ही मशीन भात दळण्याचं काम करते. आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे ही मशीन कशी यूज होते. पहिला टप्पा, आपल्याला हा भात आहे ना तो पूर्णपणे टाकीत टाकायचा आहे आणि तो थोडा थोडा जाईल. असाच टायमाने आपल्याला ह्यात भात टाकत राहायला लागेल आणि ह्यात ढकललेला भात आपल्याला भेटेल इथे. आणि मग दुसरा टप्पा, ही मशीन काम करते कचरा साफ करण्याचा, माती किंवा गवत. आणि मग साफ केलेला भात जातो दुसऱ्या मशीनीत. तो ॲरो दाखवतोय ना, तो आहे पाईपलाईन, त्यानुसार जातो आपल्या दुसऱ्या मशीनीत. काका बोट दाखवतात ना, तिथनं निघतो भुसा बाहेर. भुसा आणि भाताची साल्टी. आणि मग तिसरा टप्प्यात ही मशीन काम करतं भात फोडण्याचं म्हणजे भात सोलला जातो ह्या मशीनीत. आणि मग सोललेला भात तुम्ही बघू शकता कसा येतोय बाहेर. आणि तुम्हाला आता हातात घेऊन दाखवतो भात कसा आहे ते तुम्ही बघू शकता. आता ह्यात पण बघा तुम्ही, ह्यात पूर्णपणे सोललेला भात नाही आहे, कारण की 50% सोललेला भात आहे आणि न सोललेला पण 50%. सोललेला आणि न सोललेला मिक्स भात येतो ह्या मशीनीत. आणि मग चौथ्या टप्प्यात ही मशीन काम करतं भात निवडण्याचं आणि की सोललेला आणि न सोललेला भात वेगवेगळा करतं. आणि मी ॲरो दाखवतोय ना, तसाच भात ह्या साईडला पण आहे. मित्रांनो, तुम्हाला आतमध्ये दिसत असेल की मध्ये रॅक्स आहेत, त्याच्या आतमध्ये ते निवडण्याचं काम करतो. ते आता एवढं तर मला नाही माहिती कसं यूज होतंय ते, पण निवडायचं काम ही मशीन करतंय. मित्रांनो, तुम्हाला ॲरो दिसतोय ना, तसाच भाग त्या साईडला पण आहे. आणि ह्यातनं निघतं न सोललेला भात. आता तुम्ही बघू शकता कसा आहे तो भात. आणि आता तुम्हाला हा नोझल दिसतोय ना, तो काढतं सोललेला भात तुम्ही बघू शकता कसा. आता तुम्हाला हातात घेऊन दाखवतो. टेन्शन नॉट. आणि ब्राऊन दिसतं ना गाईज, यांना आता पॉलिशची जरूरत आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की न सोललेला भात कुठे जातं. न सोललेला भात जातो रिटर्न त्याच मशीनीत ज्या मशीनीत भात फोडला जातो. हा प्रोसेस रिपीट होत राहतो तोपर्यंत भात पूर्णपणे सोलला नाही जाय. म्हणजे ह्याच्यावर ॲडजस्ट करायचा किती मागं पुढे किती घ्यायचा, किती कमी करायचा. आणि मग सोललेला भात जातो या मशीनीत. आणि मग पाचव्या टप्प्यात ही मशीन काम करतं भात पॉलिश करण्याचं. मीडियम पॉलिश आहे. जसं काका बोलले, मीडियम पॉलिश करतो हा टँक. आणि इथं तुम्हाला 2 टँक दिसतात, असे तुम्ही बघू शकता. इथे 2 टँक दिसतात. तसं 2 टँक आहेत ना, ते पॉलिश करण्याचं काम करतात. एक मीडियम पॉलिश आणि एक प्युअर पॉलिश करतो, पूर्ण क्लीन करून टाकतो व्हाईट. तुम्ही दुसऱ्या टँकमध्ये बघू शकता कसा पॉलिश केलेला आहे, पूर्ण व्हाईट. काकानं बोललो की मशीन खोलून दाखवा, एकदा बघायचं होतं पॉलिश कशी होते ती. तो ब्रश कुठे आहे? ब्रश तो ब्रशने घालतो. नाही दिसणार ना. कोंडा आहे का? बाहेर पडतो. आणि पिसतं का यात पॉलिश होतं. तर मित्रांनो, आपल्याला आतमध्ये तर दिसला नाही, पण ह्या मोटर बघू शकता, ह्याने घासला जातो. भात केल्याने निघतो कोंडा गाई ढोरांना खायला खूप आवडतं. तर मित्रांनो, तुम्हाला वाटेल आता प्रोसेस कंप्लीट अजूनही झालेली नाही.
आता तुम्ही बघू शकता ह्या चालणीत येतोय भात. ही चालणीचं काम आहे ते तुम्हाला आता सांगतो. आणि मग 6वा टप्पा. 6व्या टप्प्यात मशीन ही काय काम करतं तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, पूर्णपणे प्रोसेसमध्ये आपल्याला अख्खा तांदूळ तर पूर्ण भेटणार नाही, काही तांदूळ तुटले जातात. तर मित्रांनो, पहिले टप्प्यात आहेत ते आहे स्मॉल तांदूळ. आमच्या इथं स्मॉल तांदूळला बोलतात कन्या. आणि दुसऱ्या टप्प्यात आहेत मीडियम साईज, त्याला बोलतात आमच्या इथं अरखांड. आणि इथे मिळेल आपल्याला अख्खा तांदूळ. आपल्याला ह्या एवढ्या प्रोसेसमध्ये कळालं असेल की किती मेहनत लागतो ह्या तांदळाला प्रोसेस करायला. आणि अँटिक 50 वर्षाची मशीन तुम्हाला आवडली नसेल तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच सांगा व्हिडिओमध्ये. आणि तुम्ही नागोठण्यामध्ये असलात तर व्हिडिओ बघणारे तर नक्कीच कमेंट करून सांगा नागोठण्यातला आहे म्हणून. तर चला आता मिळूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तवशर जय हिंद, जय भारत.